मंडळी नमस्कार. दर 10 वर्षांनी आपल्या संपूर्ण देशामध्ये आपल्या भारत देशाची जनगणना होत असते. परंतु 2021 मध्ये कोरोना कालावधीमुळे जनगणना झाली नाही आणि ती जनगणना 2026 ते 27 अशा कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे. थोड्याच दिवसामध्ये संपूर्ण देशभरामध्ये जनगणनेची प्रत्यक्ष प्रक्रिया चालू होणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमची स्वतःची स्वगणना करू शकता. त्यासाठीची लिंक उपलब्ध झालेली आहे. ती लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवरती वगैरे मिळेल आणि मिळाल्यानंतरनं आपली स्वगणना कशी करायची याच्याबद्दलची मार्गदर्शनपर व्हिडिओ हा आहे. अशा पद्धतीने आपली स्वगणना करायला पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुमच्या कामाचा हा व्हिडिओ आहे. पहिल्यांदा या ठिकाणी पहा, माझ्या व्हॉट्सअपवरती आलेलं आहे आणि व्हॉट्सअपमधील एका ग्रुपमध्ये मला ती लिंक मिळालेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन झालेलं आहे. पहिल्यांदा या ठिकाणी आपलं राज्य निवडायचं आहे, महाराष्ट्र राज्य. त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. कॅपिटल एस आहे, GH 6 9 आणि M असा कॅप्चा व्यवस्थित घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाईड अँड प्रोसीड करायचं आहे. वेलकम स्वागत आहे, सूचना वाचायची आहे. त्यानंतर ओके या ठिकाणी करायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर इम्पॉर्टंट नोटीस या ठिकाणी आहे की कुटुंब प्रमुखाचं नाव व्यवस्थित टाका वगैरे. नेम ऑफ द हेड म्हणजे कुटुंब प्रमुखाचं नाव या ठिकाणी मी टाकतो आहे. पहा, माझंच नाव या ठिकाणी टाकतो आहे. व्यवस्थित नाव टाकून घ्यायचं आहे, हे पुढंच लागणार आहे. त्यानंतर मोबाईल नंबर व्यवस्थित आपला या ठिकाणी टाकायचा आहे. एका मोबाईल नंबरवरून एकच नोंदणी होते हे लक्षात घ्यायचं आहे. OTP आपल्याला त्या मोबाईल नंबरला मिळतो. तो OTP वरती येतो. आपण कॉपी OTP करू शकतो किंवा वाचायचा आणि खाली तो टाकायचा आहे. 599682 असा व्यवस्थित टाकायचा आहे. व्हेरीफाय OTP केलं तर की पुढं आपण गेल्यानंतर पुढं पहा, राज्य आधीच निवडलेलं आलेलं आहे. जिल्हा टाकून घेतलेला आहे मी कोल्हापूर म्हणून. पिनकोड जो आहे, पिनकोड पोस्टल ID आपला तो व्यवस्थित खालती टाकायचा आहे. माझा पिनकोड या ठिकाणी आहे 415101 आहे, तो या ठिकाणी मी टाकलेला आहे. त्यानंतर गाव, शहर, स्थानिक, हॅमलेट, लँडमार्क जे आहे म्हणजे आपल्या गावाचं जे नाव आहे ते टाकायचं येतं. सर्चमध्ये ते येतं आपल्या गावाचं नाव, तिथं आपण क्लिक करून ते त्या ठिकाणी फिल करू शकतो आहे आणि त्या पद्धतीचा नकाशा आपल्याला खाली उपलब्ध करून दिला जातो. ते शोधावरती क्लिक केल्यानंतर आणि या ठिकाणी पहा, आता नकाशा येतो आहे. नकाशामध्ये आपलं जे घर आहे ते घर शोधायचं आहे आणि ते जे अधिक चिन्ह आहे, हे येल्लो जी डॉटेड लाईन आहे पिवळ्या रंगाची, ते अधिक चिन्ह बरोबर आपल्या घरावरती आणायचं आहे. म्हणजे तो लाल जो सिग्नल आहे, लाल पॉईंट आहे, तो आपल्या घरावरती बरोबर आला गेला पाहिजे. तर आपलं ह्यासाठी आधी GPS उघडून आपल्या घर वगैरे शोधून ठेवायचं. म्हणजे रस्ता आधी बघायचा, मुख्य रस्ता कोणता आणि गावामधले गेलेले रस्ते वगैरे शोधायचे व्यवस्थित आणि तिथं ते अधिक चिन्ह बरोबर तिथं आणायचं. दोन्ही बोटांच्या सहाय्याने केलं तर ते अधिक चिन्ह येते आणि नंतर एका बोटानं आपण काय करायचं आहे, इकडं तिकडं सरकवायचं आहे. थोडा वेळ लागतो तिथं ते सर्च करून, म्हणजे व्यवस्थित ते अपलोड होण्यासाठी. अक्षांश, रेखांश बघा ते या ठिकाणी निवडते. या ठिकाणी पहा, स्थानाची पुष्टी करा, हे ठळक अक्षरामध्ये आलेलं आहे. त्याच्यावरती आपण आता क्लिक करतो आहे. त्याच्यावरती क्लिक केले की नकाशावरती जे आपण घर निवडलेलं आहे आपल्या घराच्या वरती ते लाल बिंदू आणलेला आहे, तो त्या ठिकाणी व्यवस्थित सेव्ह केला जाईल. जतन करा आणि पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी वरची जी माहिती दिली आहे त्याच्यावरती होय करायचं आणि पुढे जायचं. आता मुख्य माहिती इथं भरायची आहे. काय लिहायचं वगैरे काय नाही, फक्त निवडायचं आहे. बघा, घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. घराची जमीन कसली आहे आपली, म्हणजे माती आहे, फरशी आहे, दगडाची आहे, सिमेंटनं कोबा केला आहे, कुठलं बघायचं. तर आमच्या घरामध्ये टाईल्स आहेत, म्हणजे फरशा टाकलेत, तर ते मोझाईक किंवा टाईल्स असा एक आहे बघा शेवटून 2 नंबरचा, त्याच्यावरती क्लिक करायचं. जर शेणानं सारवत असेल तर माती लिहायचं. पुढचा बघा मुद्दा, घराची भिंत यासाठी वापरलेले साहित्य. घराची भिंत कसले, तर आपल्या बऱ्यापैकी घराची भिंत दगडांची किंवा मातीची, विटा वगैरे असेल तर मातीच्या विटा असं टाकायचं. छप्पर कोणता आहे, तर कौले, दगडाचं असेल, पत्र्याचं असेल किंवा स्लॅब असेल, व्यवस्थित निवडायचं आहे. घराची स्थिती कशी आहे, चांगली आहे, चांगली किंवा राहण्यास योग्य. आता माझं घर आहे ते राहण्यास योग्य आहे म्हणून मी निवडलेलं आहे. त्यानंतर सेव्ह करून पुढे जायचं आहे. या ठिकाणी बघा, कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या टाकायची आहे. 4 टाकलेले आहे मी. कुटुंब प्रमुखाचं नाव बाय डिफॉल्ट पहिल्यांदा टाकलं होतं ते झालेलं आहे. कुटुंब प्रमुखाचं नाव, निवडलेली भाषा म्हणजे मराठीमध्ये भाषा निवडली होती, तर मराठी भाषेमध्ये आपण त्या ठिकाणी नाव या ठिकाणी लिहिणार आहे. आता बघा, आपला कीपॅड जसे सेटिंगमध्ये असेल त्या पद्धतीने ते येणार आहे.
मी ते इंग्रजी अक्षर टाईप केले तर ते मराठीमध्ये येते, अशी सेटिंगच मी केलेली आहे, त्यामुळे ते आलेलं आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पुढची माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. काय मराठीमध्ये आहे, वाचून व्यवस्थित क्लिक करायचं आहे. आपण कुटुंब प्रमुखाचे लिंग म्हणजे पुरुष स्त्री काय असेल ते निवडायचं आहे. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर, आता SC ST असेल तर तिथे निवडायचं आहे, नसेल तर मग इतरमध्ये आपला मुद्दा निवडायचा आहे. या घराच्या मालकी हक्काची स्थिती तर काय, स्वतःचं घर आहे. निवासयोग्य खोल्यांची संख्या किती आहे, म्हणजे राहण्याची योग्य खोल्या किती आहेत आपल्या घरामध्ये, तर तो आकडा या ठिकाणी टाकायचा आहे. तर मी 5 असा आकडा या ठिकाणी टाकलेला आहे. कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या म्हणजे नवरा बायको अशी जोडपे किती आहेत तो आकडा टाकायचा आहे. पुढं सेव्ह करायचं आहे. कुटुंबास उपलब्ध असणाऱ्या सोयी, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, प्रक्रिया न केलेले पाणी. पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेला स्रोत परिसरात आहे, परिसरात जवळ आहे का दूर आहे, तर परिसरात आहे. प्रकाशाचा मुख्य स्रोत वीज म्हणजे लाईटवरती आहे. शौचालयाची उपलब्धता आहे केवळ कुटुंबाच्या वापरासाठी. आता उघड्यावर वगैरे काय सिस्टीम आपल्याकडे आता बंद झाल्या. शौचालयाचा प्रकार म्हणजे आपल्याला संडास जे आहे ते कोणत्या प्रकारचं आहे ते या ठिकाणी निवडायचं. बघा सेप्टिक टँक आता सगळ्यांच्याकडं आहेत. बाकीचे पद्धतीचे टॉयलेट आता काय झाले तर बंद झालेले आहेत. हे लादीशिवाय उघडा खड्डा किंवा सेवा शौचालय मानवाद्वारे मल वाहून नेणे हे सगळे बंद झालेले आहे. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांचं सेप्टिक टँक अशा पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी येईल. यानंतर पुढं बघा, सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था म्हणजे आपल्या घरातलं बाथरूमचं पाणी असेल, किचनचं पाणी असेल, हे सांडपाणी नेमकं कुठं जाते, तर बंद गटार आहे का. आता जरा शहर वगैरे असेल तर बंद गटार त्या ठिकाणी असतात. उघडे गटार आहे का, तर गटार नसल्यास म्हणजे आता आमचं खेडेगावांमध्ये परड्यात आपण पाणी सोडतो आहे. त्यानंतरनं स्नानगृह आहे, कसं सिस्टीम आहे, तर स्नानगृह आहे म्हणून टाकले. स्वयंपाकघरामध्ये कोणती जोडणी आहे, तर LPG जोडणी आहे. गॅस आता सगळ्यांच्याकडे आहे. आता हे काय म्हणले, स्वयंपाकघरात आणि घरामध्ये स्वयंपाक. आता प्रत्येक घराचं जिथं जेवण बनतं त्यालाच आपण किचन असं म्हणतो. आता स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन LPG गॅस जतन करा आणि पुढे चला. कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, आपल्या कुटुंबामध्ये कोणकोणती मालमत्ता आहे, रेडिओ ट्रान्झिस्टर, तर बाबा मोबाईल सगळ्यांच्याकडे आहे, मोबाईलला क्लिक करायचं. दूरचित्रवाणी असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. आता आमच्यात नाही त्यामुळे नाही टाकले. इंटरनेट उपलब्धता, लॅपटॉप आहे की मोबाईलवर, तर मोबाईल क्लिक केलेला आहे. लॅपटॉप आहे नाही, होय टाकलं आहे मी. त्यानंतर दूरध्वनी मोबाईल स्मार्टफोन आहे टाकलं आहे मी. सायकल स्कूटर मोटरसायकल मोपेड, तर स्कूटर मोटरसायकल आहे म्हणून टाकले. कार आहे का, आहे. कुटुंबात सेवन केले जाणारे धान्य तांदूळ मुख्यतः निवडले आहे. ज्याच्या घरी जे असेल ते टाकायचं. त्यानंतर पहा, पूर्वावलोकन म्हणजे जे माहिती आपण भरल्या ती सगळी इथं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आपण व्यवस्थित माहिती भरली की नाही ते असं व्यवस्थित बघायचं आणि मग ती फायनल करायची. बघा, जर आपल्याला बदल करायचे असेल तर संपादित करण्यासाठी मागेचा निवडायचं, नसेल तर सेव्ह करायचा. तर पहा, हे सगळं केल्यानंतर आपल्याला एक नंबर मिळतो, SEID असा एक नंबर मिळतो. बघा, मला मिळालेला आहे H680658887165 अशा पद्धतीचा मला नंबर मिळाला. हा नंबर आपण स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आणि तो नंबर ज्यावेळी प्रत्यक्ष जनगणना करण्यासाठी अधिकारी येतील त्यावेळी त्यांना हा नंबर द्यायचा आणि त्यावेळी आपली जनगणना काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. अतिशय सोपी प्रक्रिया आहे. अगदी सोपे प्रश्न आहेत आणि मराठीमध्ये ते दिलेले आहेत. भाषा आपल्याला निवडता येते आणि आपल्या मोबाईलवरून, आता मोबाईलवर आपण काय काय नको ते करत असतो, तर ही प्रक्रिया करायचं काय अवघड नाही. तर प्रत्येकानं आपल्या कुटुंबाची नोंदणी, आपल्या घराची नोंदणी या वेबसाईटवरती भरायची आहे आणि जनगणना प्रक्रियेला हातभार लावायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेअर करा, सर्वांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे.